कंपाऊंड्स कुठले कुठले आपल्याला तयार होतील हे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं. मग इंटर हॅलोजन कंपाऊंड्स मध्ये आपण पाहिले की आपल्याला 4 प्रकारचे इंटर हॅलोजन कंपाऊंड भेटतील. द फर्स्ट वन विल बी एक्स एक्स डॅश, सेकंड एक्स एक्स 3 डॅश, एक्स एक्स 5 डॅश अँड एक्स एक्स 7 डॅश. या पद्धतीचे जे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आहेत आपल्याला कुठले कुठले ऑप्टेन्स होतील हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं. ठीक आहे. तर आज आपल्याला पुढचा टॉपिक डिस्कस करायचा आहे जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंटर हॅलोजन कंपाऊंड. Then first general property in interhalogen compound, in interhalogen compound, suppose x x dash या पद्धतीचे कंपाऊंड आहे x x dash. फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल घेतो ClF in which the x कोणाला म्हणायचं, then x is a halogen having bigger size and more electropositive. हे महत्वाचं आहे की एक्स कुणाला म्हणायचं ज्याची ॲटॉमिक साईज बिगर आहे. ऑब्विसली ॲटॉमिक साईज बिगर असेल तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल, स्मॉलर असेल, म्हणून तो काय असेल, मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल किंवा लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणूया. तो काय असेल, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. देन विच इज एक्स डॅश, then x dash is also the halogen having smaller size and it is a less electropositive, that is more electronegative, more electronegative. याचे जे काही सबस्टन्स असतील, असे जे काही सबस्टन्स असतील तर ह्या पद्धतीने आपण इंटर हॅलोजन कंपाऊंड जे आहेत ते काय करणार, एक्सप्लेन करणार. द सेकंड interhalogen compounds always having interhalogen compound always having even number of atoms. Even number of atoms असतील like 4, 6, 8 etc. कसं काय बरं का, एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल x x3 dash, that means ICl3 या पद्धतीचा एक कंपाऊंड. तर त्याच्यामध्ये 1 atom of iodine combined with 3 atoms of क्लोरीन. मग टोटल ॲटम किती झाले, 1 + 3 इज दी 4. म्हणजे ही संख्या कायम काय असेल, इव्हन असेल. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ ॲटम जे असतील ते कसे असतील, 4 असतील किंवा इव्हन नंबर आपल्याला ऑप्टेन होतील. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज दी the properties of interhalogen compounds are generally intermediate between
those of the halogens from which they are made. Properties of interhalogen compounds are generally intermediates are generally intermediates of halogens from they made. ते ज्या हॅलोजन्स पासून तयार झालेले असतात ते ज्या हॅलोजन्स पासून तयार झालेले असतात त्यांच्या प्रॉपर्टीज त्यांच्यामध्ये हा प्रेझेंट असतात. ठीक आहे. देन फोर्थ, सपोज आयोडीन, मी आयोडीन घेतलं. आता आयोडीन क्लोरीन सोबत ज्यावेळेस रिॲक्ट होईल, आयोडीन क्लोरीन सोबत ज्यावेळेस रिॲक्ट होईल किंवा फ्लोरीन सोबत, आयोडीन विथ फ्लोरीन, यांचे कुठले कंपाऊंड तयार होतील? पहिला कंपाऊंड असेल IF, दुसरा कंपाऊंड असेल IF3, तिसरा कंपाऊंड असेल IF5 आणि चौथा कंपाऊंड असेल IF7. ओके, या पद्धतीने आपल्याला 4 कंपाऊंड तयार होते. देन इन दिस, आता याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे, सेम खाली लिहितो मी, सेम हॅलोजन ॲटम shows different oxidation state in different interhalogen compounds. वेगवेगळ्या इंटरहॅलोजन कंपाऊंड्स मध्ये, आता फॉर एक्झाम्पल इथं आयोडीन काय ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल? मला +1 दाखवेल, कारण की फ्लोरीन हा -1 दाखवतो. फ्लोरीन -1 दाखवलं तर इथं आयोडीन काय ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल? +3 दाखवेल. फ्लोरीन -1 दाखवेल तर इथला आयोडीन काय ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल? मला +5 दाखवेल. फ्लोरीन जर 7 आहेत तर हा आयोडीन किती दाखवेल? +7. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झाल्या? डिफरंट झाल्या, पण सर्वीकडे कोण आहे? आयोडीनच. Then same halogen atom shows different oxidation states in different interhalogen compounds. आणि लास्टचा एक छोटासा हे, then they all are diamagnetic in nature. तर जेही इंटरहॅलोजन कंपाऊंड्स आहेत, हे इंटरहॅलोजन कंपाऊंड्स कसे असतात? डायामॅग्नेटिक इन नेचर असतात. They are the diamagnetic in nature, and by this way we can explain the जनरल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड. मग त्यांच्यामध्ये एक पहिलंच त्यांचं स्ट्रक्चर, दुसरं किती नंबर ऑफ ॲटम्स भेटतील? दे आर ऑलवेज इवन. थर्ड, प्रॉपर्टीज आर इंटरमिजिएट बिटवीन बोथ दी हॅलोजन्स. फोर्थ, same element, same halogen having variable oxidation state, okay, in interhalogen compound, and all are the diamagnetic. That are the general characteristic of interhalogen compounds. हे आहेत मग इंटरहॅलोजन कंपाऊंडचे जनरल कॅरेक्टरिस्टिक. पुढच्या टॉपिककडे जाऊया. मग आपल्याला काही इंटरहॅलोजन कंपाऊंडच्या स्टेट्स दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, बुक मध्ये पेज नंबर 158 वर फिजिकल स्टेट दिलेले आहेत की एक्स डॅश जे आहेत ते तुम्हाला कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये सापडतील. x मोस्टली ऑल आर दी लिक्विड अँड गॅसेस, मोस्टली लिक्विड आणि गॅसेस आहेत. फक्त आयोडीनचे कंपाऊंड जे आहेत तुम्हाला काही वेळेस सॉलिड फॉर्म मध्ये भेटतील. ठीक आहे, मग आता आपण मेन गोष्ट जी इंटरहॅलोजन कंपाऊंड्स,
मग इंटर हॅलोजन कंपाऊंड कसे तयार होतात, का तयार होतात? ओके, मग आपण इंटर हॅलोजन कंपाऊंडचं काही स्ट्रक्चर्स आहेत, हे स्ट्रक्चर आपण स्टडी करू आणि मग नंतर आपण पुढच्या याच्याकडे जाऊ. मग इंटर हॅलोजन कंपाऊंड्स मध्ये स्ट्रक्चर्स ऑफ सम इंटर हॅलोजन कंपाऊंड. स्ट्रक्चर ऑफ सम इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. ठीक आहे, पहिला मी कंपाऊंड घेतो ICl, that known as iodine monochloride. Iodine monochloride is having linear shape. त्याचं जे स्ट्रक्चर आहे हे कसं आहे, लिनियर. लिनियर म्हणजे ऑब्विसली दोन एलिमेंट आहेत. ओके, तर ते कसे असतील, आयोडीन अटॅच विथ Cl या पद्धतीने. ठीक आहे, then next is the ClF3, ClF3, that known as chlorine chloride ट्रायफ्लोराइड. याचं जे स्ट्रक्चर असतं हे असतं बेंट टी शेप. आपल्याला बेंट टी शेप स्ट्रक्चर जे हे भेटत असतं. आता बेंट टी शेप स्ट्रक्चर कसं, तर सेंटरला जो आहे तो क्लोरीन आणि हा क्लोरीन तीन वेगवेगळ्या फ्लोरीनशी काय आहे, कंबाईन झालेला आहे. या पद्धतीने यांचा बॉन्ड अँगल असतो 89 डिग्री. जास्त बॉन्ड अँगल 89 आणि ह्या पद्धतीचा आपल्याला क्लोराईड ट्रायफ्लोराईड ऑप्टेन होतो. जर अजून मी पेंटाकडे गेलो, Br किंवा ट्रायकडेच गेलो, BrF3, ब्रोमाइड ट्रायफ्लोराइड, having the same bent T shape. सेम त्याच पद्धतीने स्ट्रक्चर असतं बोरॉन, आणि बोरॉनला एका बाजूला तिघ फ्लोरीन जे आहेत ते प्रेझेंट असतात आणि बोरॉनवरच्या ज्या दोन लोन पेअर असतील ते ह्या पद्धतीने इथं आपल्याला ऑब्झर्व होतं आणि याचं आपल्याला स्ट्रक्चर तयार होतं हॅव्हिंग बॉन्ड अँगल इज 86 डिग्री. आपल्याला जनरली हे स्ट्रक्चर विचारले जात नाही, पण आपल्या माहितीसाठी आपल्याला माहित पाहिजे म्हणून. BrF5 ब्रोमाइड पेंटाफ्लोराइड. Having structure is this square pyramidal. स्क्वेअर पिरामिडल म्हणजेच काय, ब्रोमीन हा सेंटरला आहे, इट विल अटॅच विथ 4 डिफरंट फ्लोरीन इन अ सेम प्लेन. एका प्लेन मध्ये हे 4 फ्लोरीन असतील. ठीक आहे, आणि पाचवा फ्लोरीन जो आहे तो काय असेल, ऍट द टॉप ऑफ दी प्लेन, म्हणजे तो त्याला ब्रीज पोझिशनला असेल. ओके, ही एकमेव अशी जॉमेट्री आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन बॉन्ड अँगल तयार. एक बॉन्ड अँगल जो आहे, सॉरी, याच्यामध्ये आपल्याला एकच बॉन्ड अँगल भेटेल, दॅट ऑल आर दी 360 डिवायडेड बाय 4, दॅट आर दी 90 डिग्री. ॲज वेल ॲज हा सुद्धा अँगल जो आहे हा जो आहे, म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, तर जर तुम्ही नोटबुक घेतली तर नोटबुकचे जे काही कॉर्नर्स आहेत हे 4 कॉर्नर म्हणजे 4 फ्लोरी, आणि वरच्या बाजूला एक ब्रोमाइड आहे आणि खालच्या बाजूला एक ब्रोमाइड आहे. त्यातला एक ब्रोमाइड जो आहे, एक फ्लोराइड जो आहे तो लोन पेअर आहे आणि एक काय आहे, फ्लोराइड. ह्या पद्धतीने 5 आहेत, म्हणून आपल्या एकाच बाजूला फक्त पिरामिड ह्या पद्धतीने तयार होईल. म्हणून याला म्हणतो आपण स्क्वेअर. बेस कसा आहे, स्क्वेअर आहे आणि स्ट्रक्चर पिरामिड आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो. बॉन्ड अँगल इज दी, याच्यामधले सर्व बॉन्ड अँगल जे आहेत हे किती असतील, 90 डिग्री असतील. ओके, अँड द लास्ट वन इज दी Cl
F5 तो पण सेम ह्याच पद्धतीने स्ट्रक्चर दाखवेल, फक्त ब्रोमीनच्या ऐवजी कोण येईल, क्लोरीन येईल. ClF5 क्लोराइड पेंटाफ्लोराइड. सेम, फक्त क्लोरीनच्या ब्रोमीनच्या ऐवजी कोण येईल तिथं, क्लोरीन जर केला तर आपल्याला काय भेटेल, ClF5 चं स्ट्रक्चर तयार. ठीक आहे, मग दॅट आर दी इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. आता आपल्याला पुढच्या एका इम्पॉर्टंट सिरीज कडे जायचंय, खूप महत्वाची, ग्रुप नंबर 18. आता ग्रुप नंबर 18 आर नोन ॲज noble gas, or they also known as inert gas. त्यांना आपण नोबल गॅस म्हणतो किंवा त्यांनाच काय म्हणतो आपण, इनर्ट गॅस सुद्धा म्हणत असतो, बिकॉज दे आर लेस रिॲक्टिव्ह. हे लेस म्हणजे ऑलमोस्ट नॉन रिॲक्टिव्ह, हे जनरली रिॲक्टिव्ह राहत नाही. दे आर दी स्टेबल. ओके, दे आर अनरिॲक्टिव्ह. हे सर्व जे एलिमेंट्स आहेत, हे एलिमेंट्स कसे आहेत, अनरिॲक्टिव्ह. मग कुठले कुठले एलिमेंट्स आहेत, मग हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन अँड रॅन्डॉन. पण हे जे झेनॉन आणि रॅन्डॉन जे आहेत खालच्या बाजूला, दे हॅविंग हाय ॲटॉमिक साईज, हायर ॲटॉमिक साईज. ओके, हेन्स दे आर लेस स्टेबल. म्हणून यांची स्टॅबिलिटी जी ही स्लाइटली डिस्टर्ब होते, कारण की त्यांची ॲटॉमिक साईज कशी आहे, लेस आहे. म्हणून हिलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन हे जे 4 एलिमेंट आहे, हे कम्प्लिटली नॉन रिॲक्टिव्ह आहे, कुणासोबत रिॲक्शन करणार नाही. पण झेनॉन हा कसा आहे, हायर ॲटॉमिक साईज आहे, बल्की. ओके, आणि त्यामुळे तो लिटल बिट स्टेबल आहे, लेस स्टेबल आहे. आणि त्यामुळे तो जो यांच्यातला रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे पिरियोडिक टेबल मध्ये, कोण रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे पिरियोडिक टेबल मधला, फ्लोरीन, because fluorine having higher atomic size. Then due to less reactivity and higher atomic size, याला मी रिॲक्टिव्हिटी नाही म्हणत, याला मी स्टॅबिलिटी म्हणतो. माझ्याकडनं चुकीचा वर्ड लिहिला गेला, तो रिॲक्टिव्हिटी नाही येणार. ड्यू टू लेस स्टॅबिलिटी अँड हायर ॲटॉमिक साईज, झेनॉन अँड रॅन्डॉन react with more reactive element in periodic table with is a fluorine. Because fluorine having high electronegativity. फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायर आहे, फ्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हायर आहे, म्हणून ते काय करतील, फ्लोरीनशी रिॲक्शन करतील. कोण, झेनॉन आणि रॅन्डॉन. पण त्यातलं बेसिकली आपल्याला झेनॉन जो आहे तो स्टडी करायचा. देन इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ झेनॉन. कंपाऊंड ऑफ झेनॉन, आपल्याला झेनॉनचे कंपाऊंड स्टडी करायचे. मग आता रिसेंटली झेनॉनची ॲटॉमिक साईज स्मॉलर आहे, म्हणून नोबल गॅसेस मधले जे आहेत यांची झेनॉन अँड रॅन्डॉन हॅविंग लेस आयोनायझेशन एन्थाल्पी ड्यू टू
bulky atomic size. atomic size bulky आणि atomic size bulky असल्यामुळे त्यांची जी काही आयोनायझेशन एन्थाल्पी आहे शेवटच्या सेलमधले इलेक्ट्रॉन लॉस करण्याची ही कशी आहे लेस आहे त्यामुळे इलेक्ट्रॉन जे आहेत ते काय होतील लॉस होतील अँड ड्यू टू दॅट झेनॉन कंबाईन विथ फ्लोराइड झेनॉन जो आहे तो काय करतो फ्लोराइड सोबत कंबाईन करतो त्यापासून आपल्याला झेनॉन फ्लोराइड तयार होतो त्यापासून काय तयार होतं झेनॉनचा एक फ्लोराइडची कंपाऊंड तयार होतो तो म्हणजे काय झेनॉन फ्लोराइड आता झेनॉन फ्लोराइड काय झेनॉन फ्लोराइड काय जर मी झेनॉन फ्लोराइड जर घेतला तर त्याचं प्रिपरेशन कसं प्रिपेअर्ड होतं xenon fluoride when xenon react with a fluorine when xenon react with a fluoride in a sealed nickel tube सील्ड निकेल ट्यूब मध्ये 400 डिग्री सेल्सिअसला जर आपण आला तर त्यापासून आपल्याला झेनॉन डायफ्लोराइड हा कंपाऊंड तयार ठीक आहे जर मी झेनॉनचा रेशो घेतला व्हेन झेनॉन combined with the fluorine as a 1:5 रेशो कसा आहे 1:5 जर रेशो असेल इन द सेम sealed nickel tube at 400 degrees Celsius it will form xenon tetrafluoride xenon difluoride xenon tetrafluoride ओके लक्षात आलं म्हणजे पहिली गोष्ट जर त्यांचा रेशो नसेल प्रॉपरली तर त्यावेळेस आपल्याला झेनॉन डायफ्लोराइडच भेटेल पण जर झेनॉन 1 आणि फ्लोरीन 5 1:5 जर रेशो असेल म्हणजे 1:5 रेशो कसा 1:5 रेशो कसा म्हणजे मी जर 15 ग्राम झेनॉन घेतला आणि 75 ग्राम हा जर सॉरी 85 ग्राम जर 17 ग्राम जर मी झेनॉन घेतला 17 ग्राम आणि रिमेनिंग 83 ग्राम जर मी फ्लोरीन घेतला तर त्यावेळेस तो काय असेल 1:5 रेशो असेल ठीक आहे म्हणजे 17 ग्राम झेनॉन अँड 83 ग्राम फ्लोरीन याचा जर रेशो असेल तर तो रेशो काय येईल 1:5 ग्राम आणि याचा रेशो जर कंबाईन होत असेल तर आपल्याला त्यावेळेस झेनॉन टेट्राफ्लोराइड तयार अदरवाइज काय तयार होईल झेनॉन डायफ्लोराइड तयार होईल ठीक आहे जर त्यांचा रेशो 1:2 असेल if the ratio is a 1:2 when xenon react with a 2 fluorine okay in electric discharge at -80 degrees Celsius it will form xenon tetrafluoride या रिएक्शन मध्ये काय तयार होईल झेनॉन टेट्राफ्लोराइड तयार होईल म्हणजे पहा दोघकडच्या कंडिशन वेगवेगळ्या आहेत प्रोडक्ट एकच आहे 1:2 रेशो असेल तर त्यावेळेस आपल्याला इलेक्ट्रिकल डिस्चार्ज विथ लो टेम्परेचर लागेल आणि 1:5 रेशो असेल तर ऍट हाय टेम्परेचर इट विल फॉर्म द प्रोडक्ट xenon react with a 3 moles of F2 in the same electrical arc किंवा discharge at low temperature it will form xenon hexafluoride.
त्यावेळेस आपल्याला काय तयार होईल, झेनॉन हेक्साफ्लोराईड तयार. ठीक आहे. मग आता झेनॉन X2 झेनॉन डायफ्लोराईड याचं स्ट्रक्चर कसं आहे. जर आपण पाहिलं तर झेनॉन जो आहे, झेनॉनकडे किती इलेक्ट्रॉन्स आहेत, झेनॉनकडे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, 8 पैकी त्याने 2 इलेक्ट्रॉन्स कुणाला शेअर केले, 2 वेगवेगळ्या फ्लोरीनला शेअर केले. एका फ्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन दिला, दुसऱ्या फ्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन दिला. ह्या पद्धतीने इट विल फॉर्म लिनियर स्ट्रक्चर. त्याने कसं स्ट्रक्चर तयार केलं, लिनियर स्ट्रक्चर तयार केलं, हॅव्हिंग ऑक्सिडेशन स्टेट +2. त्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली, +2. म्हणून हा जो झेनॉन आहे, हॅव्हिंग 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्याच्याकडे किती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या पद्धतीने काय असतील, झेनॉनकडे प्रेझेंट असतील. कारण की टोटल 4 लोन पेअर आहेत, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यापैकी त्याने 2 इलेक्ट्रॉन काय केले, युटिलाइज केले फॉर फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. ओके, देन झेनॉन टेट्राफ्लोराईड. आता टेट्राफ्लोराईड मध्ये अजून परत 2 लोन पेअर यूज झाले. ओके, म्हणजे हा जो झेनॉन आहे, ह्या झेनॉनने काय केलं, 4 वेगवेगळ्या फ्लोरीनशी रिॲक्शन केली, 1 2 3 4. आणि उरलेल्या 2 लोन पेअर, ही लोन पेअर एक ह्या पद्धतीने, आणि मी जर स्ट्रक्चर ह्या पद्धतीने ड्रॉ केलं, ही दुसरी लोन पेअर. या पद्धतीचं आपल्याला स्ट्रक्चर तयार होईल, दॅट नोन ॲज स्क्वेअर प्लेनर. आता आपण मागच्या याच्यातच पाहिलं होतं स्क्वेअर प्लेनर. बॉन्ड अँगल किती असेल, इथं बॉन्ड अँगल किती असेल, 180 डिग्री बॉन्ड अँगल असेल. त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2, याची ऑक्सिडेशन स्टेट किती येईल, +4, कारण की 4 बॉन्ड आहेत झेनॉनचे. ठीक आहे, बॉन्ड अँगल किती येईल त्याचा, 90 डिग्री. ओके, झेनॉन पुढचं जर स्ट्रक्चर घेतलं, झेनॉन F6 मीन्स झेनॉन हेक्साफ्लोराईड. त्या हेक्साफ्लोराईड मध्ये काय होईल, उरलेले जे काही असतील सर्व युटिलाइज होऊन जातील. म्हणजे आता इथं एकच लोन पेअर जी आहे ती काय असेल, प्रेझेंट असेल, आणि उरलेले सर्व काय होऊन जातील, युटिलाइज होऊन जातील. आणि त्यामुळे आपल्याला झेनॉन त्याच्या डोक्यावर एक लोन पेअर, ओके, आणि उरलेला फर्स्ट फ्लोरीन, सेकंड फ्लोरीन, थर्ड फ्लोरीन, फोर्थ फ्लोरीन, फिफ्थ फ्लोरीन आणि 6 फ्लोरीन. इट विल फॉर्म डिस्टॉर्टेड, किंवा त्याला आपण डिसऑर्डर पण म्हणतो, ऑक्टॅहेड्रल. आपल्याला डिस्टॉर्टेड ऑक्टॅहेड्रल स्ट्रक्चर तयार होतं. आपल्याला काय तयार होतं, डिस्टॉर्टेड ऑक्टॅहेड्रल स्ट्रक्चर तयार होतं. त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते +6, आणि त्याचा बॉन्ड अँगल, आता त्याचा बॉन्ड अँगल जो आहे हा म्हणजे आपण प्रिडिक्शन जर केलं तर तो आपण प्रॉपरली डिटरमाइन करू शकत नाही. कारण की ऑक्टॅहेड्रल मध्ये आपण म्हणतो की 6 ऑक्टॅहेड्रल जॉमेट्री जी आहे हिच्यामध्ये काय असतं, स्क्वेअर बाय पिरामिडल असतो. ठीक आहे, हा फक्त पिरामिडल आहे, म्हणजे इकडच्या बाजूला एक जो आहे आपल्याला हा पिरामिड टाइप स्ट्रक्चर तयार होते. बरोबर आहे, म्हणजे एकीकडे ह्या पद्धतीने तयार होईल. ऑक्टॅहेड्रल मध्ये असे 2 पिरामिड्स असतात, खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला आहे. म्हणून याचा